मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 11 अध्याय शिवलीला अमृत अध्यायांचे ऐकून चुकलो आहोत. तरी पण 11व्या अध्यायाचं दररोज पारायण करायचे. तर आज आपण विदुर ब्राह्मणाची कथा अध्याय 12वा, पारायणाचा 12वा दिवस आणि 12वी कथा आहे. नंदी पक्ष आणि उज्जैन महाकालेश्वरला महाशिवरात्री विशेष नवरात्री सुरू आहे भगवान शंकराची. तर सर्वांनी अमृत असे गोड अध्यायांचं अमृत आहे हे अध्याय असे समजून यांचे रसपान करावे. कारण अमर अजर होण्यासाठी, आपले दीर्घ आयुष्य वाढवण्यासाठी, आपल्या मुलांचे, पतीचे, आपले आणि आपल्याला चांगले स्वस्थ आणि चांगले आरोग्य प्राप्त होण्यासाठी या अध्यायांचे पारायण नक्की करावे. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. 12वा अध्याय आहे विदुर ब्राह्मणाची कथा. जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शू सर्वदा. हे शिवनामस्मरण कोणी करावे, तसेच शिवकीर्तन कोणी करावे याबाबत कसलाही भेदाभेद मनात नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ्रमी, वानप्रस्थाश्रमी, स्त्री, मुले, तरुण, वृद्ध सर्वांनी शिवकीर्तन करावे. ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो शूद्राहून अतिशूद्र असे समजावे. त्याने आपल्या अंगावर कपडे घातले आहेत का, अलंकार घातले तर प्रेत शिंगारले असे समजावे. पशु ज्याप्रमाणे गवत खाऊन जगतो तसा तो मनुष्यसुद्धा गवत खाऊन जगत आहे असे समजावे. म्हणजे असा माणूस शपूट नसलेला पशु होय. त्याचे डोळे, कान, हात, पाय सारे केवळ शोभेच्या वस्तू आहे, निरुपयोगी आहेत असे समजावे. ज्याला शिवस्मरण विद्येबद्दल या शिवनामाच्या बद्दल गोडी नाही तो एक निरुपयोगी पशु आहे असे मनाला समजावे. त्याला जन्म देऊन त्याची माता अगदी निपुत्रिक आहे असे समजावे. असे मातेने दिलेल्या जन्माचे सार्थक करायचे असेल तुम्हाला तर शिवभजनी मन रमावे, शिवभजन करावे, शिवाचे गुणगान करावे, शिवाच्या कथा ऐकाव्या. शिवभजन केल्याने संकटातून सुटका होते. शिवभक्तांना अग्नी, पाणी यापासून भय नसते. जे शिवाचे भजन करत नाही तो समुद्रात जाऊन पुढो, अग्नीत जाऊन जळो, या त्याला जहाल विषारी साप चावो. शिवभजनाबद्दल मनात नेहमी आसक्ती ठेवावी. ज्याप्रमाणे मुंगळा अर्धा तुटलेला तरी गुळापासून मुळीच दूर होत नाही. बरेच दिवस बेपत्ता असलेल्या आपल्या एकुलत्या एक पुत्राबद्दलची शुभदायी बातमी ऐकायला त्याचे आई वडील जसे अत्यंत आतुराने व शीघ्रतेने धाव घेतात तशी धाव घेऊन हातातली इतर सर्व कामे बाजूला सोडून ठेवून पटकन शिवभजन ऐकायला जावे. दूरदर्शी गेलेला आपल्या पतीचे पत्र खूप दिवसांनी आलेले पाहून तो वाचायला पत्नी जशी आपल्या मनात अत्यंत आतुर होईल, अत्यंत अशी ती दारिद्र्य माणसाला धनाचा हंडा समोर दिसेल असा जसा जो धावून येतो, तसा जन्मंद असलेल्या माणसाला डोळे आले तर जसा तो आनंद होईल, तहानेने मरणमुख झालेल्या अचानक त्याला थंडगार पाणी मिळेल, जसा आनंद होईल तसा आनंद मिळवण्यासाठी सारी कामे दूर सारून चिंता, झोप यांना बाजूला सारून शिवभजन करावे. दुपारच्या वेळी शिवभजन, शिवकथा, शिवलीला अमृतांच्या अध्यायांचे श्रवण पठण करावे. असे जर केले तर सर्व संकटातून मुक्ती मिळते आणि आपल्या जीवनात काही अडथळे आहेत, दुपारी जर आपण कथा ऐकली तर ते अडथळे दूर होतात. दुपारच्या वेळेस शिवपूजन केल्याने 7 जन्माचे पातके नाहीसे होतात. वक्ता स्वतः पंडित आहे आणि अतिशय चतुर असावा. गुरु म्हणून त्याला नम्रपणे नमस्कार करावा. कामधेनूच्या आचळातून ज्याप्रमाणे अमृताच्या धारा वाहतात त्याप्रमाणे वक्ता शिवचरित्राचे आपल्या मधुर वाणीने रसाळ वर्णन करीत असताना आपल्या कानाद्वारे ते अमृत प्राशन करावे. वक्त्यावरती ऐकणाऱ्यांचा पूर्ण विश्वास असावा. वक्त्याशिवाय अन्य कोणाशी उगाच वादविवाद करू नये. मनात काही शंका असेल तर वक्ताला अवश्य विचारावे, आपले निरसन करून घ्यावे. वक्ता सांगेल ते शांत चित्ताने ऐकावे. वक्ताला नाना प्रश्न किंवा नाना शंका उगाच विचारून छळणारे पिशाच योनीत जाता. गर्वाने धुंद जीवनात अल्पायुष्य होतो आणि त्यांच्या मागे एकामागे एक अशी संकटे येत राहतात. म्हणून वक्ताला नाना प्रकारे प्रश्न विचारू नये. सभेत शिरल्यानंतर वक्त्याखेरीज उगाच दुसऱ्याला नमस्कार करू नये. पापी, लबाड, धूर्त असा मुख्य श्रोता असू नये. तो तसा नाही याची खात्री पटवून घ्यावी. दूध हे जरी उत्तम आणि पूर्ण अन्न असले तरी नवज्वरात ते घेणे म्हणजे विष घेतल्यासारखे अत्यंत वाईट आहे. त्याप्रमाणे कथा अमृत श्रवण करून मग नास्तिकपणे त्यावर टीका करणे हे अतिशय वाईट आहे.
त्याचे ऐकण्याचे सर्व श्रम फुकट गेले असे समजावे. कथा ऐकताना आपण कधीही दुसऱ्या कुणाबरोबर गप्पा मारू नये, मध्येच काही बोलू नये. कथा संपूर्ण एकाग्र चित्ताने ऐकावी. संपूर्ण कथा व्यवस्थित ऐकल्याने ऐकणाऱ्यास भगवान शिवाच्या चरणापाशी जागा मिळते आणि त्याला अगणित माप पुण्य फळ मिळेल. वस्त्रे अलंकार दक्षिणा देऊन पुराणिकांना जो तुम्हाला कथा सांगतो त्याला वस्त्रे अलंकार दक्षिणा द्यायची. पुराणिकाला पण संतुष्ट करावे. त्याला जर आपण धन दिले तर आपल्या ज्या कथा ऐकल्या आहेत आपण त्याचे आपल्याला पुण्य मिळते. पुराणिकांना जर आपण आपल्या रक्ताचे दान केले तर आपली प्रतिष्ठा वाढते. पुराणिक जे तुम्हाला पुराण श्रवण करवतात, ज्याला तुम्ही काही थोडेसे दान दिले तर मान प्रतिष्ठा वाढतो. पुराणिकांची षोडोपचारे मनोभावे मोठ्या स्वरूपात जर आपण पूजा केली तर भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतो. ज्या पदार्थांचे तुम्ही दान करत आहे पुराणिकाला, तो पदार्थ मोठ्या स्वरूपात देणाऱ्याला परत जय जयकार आणि विजय मिळतो. जो तुम्हाला कथा ऐकवतो आहे, कथा ऐकायला येताच जर आतापर्यंत झालेली सर्व पापे तुमची नष्ट होऊ लागतात. जो पुराणिक तुम्हाला कथा ऐकवतो आहे तर तुमची हळूहळू सर्व पापे नष्ट होऊ लागतात. इतके दिवस असलेले दारिद्र्य जाते. जे पण काही तुमचे दारिद्र्य असेल, जो तुम्हाला कथा ऐकवतो आहे आणि तुम्ही कथा ऐकत आहेत तर त्याचे हळूहळू दारिद्र्य दूर होते. शेवटी श्रोतास शिवपदास प्राप्त होतो. आपल्या मस्तकावर टोपी, फेटा, पगडी आणि शिरसाण घालून कीर्तन ऐकायला कधीच बसू नये. डोक्यावरील फेटा काढून ठेवणे. जर शक्य नसेल तर मुख्य पदर तरी सोडून ठेवावा. तोंडात पानाचा विडा खाता खाता कीर्तन ऐकू नये. तसे जर केले तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर यम फाळ छळतो असे व्यासमुनींनी सांगितले आहे. कीर्तन ऐकताना अतिशय स्वस्थ बसावे. शिवलीला अमृत ऐकताना आपले हृदय समाधानाने काठोकाठ भरून आनंदाश्रू वाहू लागावेत. कथेत अजिबात झोपू नये किंवा पेंगू पण नये. खरे तर एकांतात आपले द्रव्य मोजताना माणसाला कितीतरी जागरण घडले तरी त्याचे डोळे मिटत नाही, पण त्याला कथा ऐकताना मात्र झोप येते. जर झोप येऊ लागली तर उभे राहावे, झोप येणार नाही असे काही उपाय करावे आणि पूर्णपणे जागे राहूनच कथा मन लावून श्रवण करावे. पुराणिकाहून उंच आसनावर ऐकणारा स्वतः बसू नये, म्हणून पुराणिकाहून सुद्धा आपण खालीच बसावे. पुराणिकाला वर बसू द्यावे आणि त्याच्याहून वर आपण बसू नये. जे बसतात ते पुढील जन्मी कावळे बनतात. जे आपले दोन्ही पाय पसरून कथा ऐकतात त्यांना यमकाठीने खूप टोचा मारतो. जे मुद्दाम जेठा मारून बसतात त्यांना यमदूत निश्चित नरकात टाकतो. जो कथेत झोपतो त्याला पुढच्या जन्मी अजगरचा जन्म मिळतो. जो कथेत तिकडची गोष्ट बोलतो और कथा बोलत नाही, या कथा श्रवण करत नाही, त्याला बेडकाचा जन्म मिळतो. जो त्यावेळी आनंदाने टाळ्या वाजत नाही त्याला संसारात खूप दुःख भोगावे लागतात. जे शिवकीर्तनाची जाणून बुजून हेंडसाळ करतात ते मृत्यूनंतर कुत्र्याच्या जन्माला जातात आणि कथा सांगणाऱ्याला पुराणिकाला दूर तरे करतात. त्यांना सरड्याचा जन्म येतो. जे कथा लक्षपूर्वक ऐकत नाही त्याला घाणीत वावरणाऱ्या डुकराचा जन्म मिळतो. जे रागाने अगरद्वेषाने शिवचरित्र तोडून फाडून टाकतात त्यांना लांडग्याचा जन्म मिळतो. पुराणिकाला आसन दिले की देणाऱ्यावर शंकर प्रसन्न होतात. तो शिवाच्या अगदी जवळ जातो. पुराणिकाला उत्तम प्रकारचे अन्न वस्त्र दिले की ते शंकराला पावले जातात. कथा ऐकून भक्ती आणि वैराग्य मनात ठसते. असो, फार फार वर्षापूर्वी दक्षिण देशात अमंगळ नावाचे एक गाव होते. गाव नावाप्रमाणे अतिशय घाणेरडे होते. तेथे राहणारे धर्माचे पालन करीत नसत. सर्व स्त्री पुरुष वाटेल तसे जार कर्म करण्यात पटाईत होते. नीती अजिबात शिल्लक राहिली नव्हती. वेदशास्त्र, जप, तप तेथे अस्तित्व नव्हते. नव्हे तर या लोकांना ऐकूनही माहिती नव्हते. खरे म्हटले तर वेद आणि शास्त्र हे खरे तर ब्राह्मणाचे दोन डोळे आहेत. यापैकी एक नसेल तर त्याला एकाक्ष म्हणायला हवे. मग या नगरातील ब्राह्मणाला दोनपैकी दोन्ही येत नव्हते, म्हणजे ते आंधळेच होते. त्या नगरात चहाडखोर, जार, दारुडे, वाटखोर, दुराचारी, मातापित्यांना छळणारे असे लोक फार मोठ्या संख्येने राहत असत. त्या गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आता आपण त्याची गोष्ट पाहूया. तो नेहमी विषय वासनेत बुडालेला असे. तो सतत वेश्येच्या घरी पडलेला असे. त्याची बायको दिसण्यात खूप रूपमान होती. अशा या ब्राह्मणाच्या बायकोचे नाव होते बौला. ती ही वाईट चालीची होती. ती सुद्धा जार कर्म करीत असे. एकदा जाराबरोबर एकांत करीत असताना पतीने तिला पाहिले आणि पकडले. जार कसा बसा निष्ठून पकडून दूर निघून गेला आणि बौलेला विदुर ब्राह्मणाने खूप मारले आणि त्याची निर्भत्सना केली. ती म्हणाली, तू सुद्धा नेहमी वेश्येकडे जाऊन पडतोस, मग मी तुला काय म्हणावे? तू जे रोज करतोस तेच मी पण केले आहे. त्याचे हे उत्तर ऐकून अधिक चिडून
तिच्या नवऱ्याने तिला लातांनी बुक्क्यांनी मारले. विदुर ब्राह्मण म्हणाला, मग तू जार कर्म करून जो पैसा मिळवला आहेस ना, तो तू आता माझ्याकडे सर्व दे. तिने काही केल्या त्याच्याकडे पैसे दिले नाही. विदुर ब्राह्मणाचे तिचे सर्व अलंकार काढून हिसकावून घेतले. घरातला सारा पैसा घेतला आणि आपण रोज ती ज्याच्याकडे जायचे त्या वेश्येला नेऊन द्यायचा. अशा प्रकारे तऱ्हेने दोघंही सारखे व रोजच पापचरण करीत असे. पुढे काही कालांतराने ब्राह्मण मरण पावला. यमदूतांनी त्याला नेताना वर गेल्यावर सुद्धा फार छले. आयुष्यात पापे करणाऱ्या यमलोकात जावे लागते व तेथे आपल्या पापकर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात. म्हणून तेथे यमदूत अशा लोकांचा छळ करतात. मग त्याला त्यांनी भयानक अशा कुंभीपाकात टाकले. त्यानंतर विंध्याचल पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात पिशाच रूपाने तो भटकू लागला. त्यानंतर विंध्याचल पर्वताच्या भयानक अशा कुंभीपाकात टाकले. त्यानंतर विंध्याचल पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात पिशाचातून रूपाने तो भटकू लागला. नेहमी भयंकर भूक आणि तहानेने तो अतिशय व्याकुळ झालेला होता. शरीराला भयंकर जखमा झाल्या असत. कुष्ठरोगाने त्याचे शरीर सर्व सडले होते. कधी जखमा झाल्या होत्या तर कधी काही झालेले होते. तर असे त्याचे शरीर होते. कधी कधी वृक्षाला उलटे टांगून घ्यावे, उगाच हाका मारत रानावनात इकडे तिकडे हिंडावे, काट्यांनी भरलेल्या रानात कसलीच फळे मिळू नयेत, अशा तऱ्हेने आपल्या पापाचे भोग तो ब्राह्मण भोगत होता. इकडे पतीच्या निधनानंतर बौलेला एक मुलगा झाला, पण तो कुणापासून झाला हे तिला काही सांगता येईना. आणि असेच दिवस गेले. एकदा शिवरात्रीला यात्रेकरेचा मेळा गोकर्णी क्षेत्राला चालला होता. बौला आपल्या पुत्रासह त्या यात्रेत सामील झाली. तेथे त्याला आलेल्या अनेक पुण्यवंत ऋषींचे दर्शन घेऊन सर्वजण पवित्र झाले. बौलेने सर्वाबरोबर स्नान केले आणि गोकर्ण महाबलेश्वरचे दर्शन घेतले. मग ती पवित्र मनाने पुराण ऐकायला, शिवपुराण ऐकायला जाऊन बसली. पुराणिकाने बुवाने सांगितले, जारिणी स्त्रीला यमदूत फार छळतात. मुळी क्षमा करीत नाही. लोखंडाची जाड सुई तापून लाल लाल करून तिच्या योनी मार्गात घालतात. बौला हे निरूपण ऐकत अत्यंत बेचैन झाली. ओक्सीबोक्शी झाली, रडू लागली. पुराण संपल्यावर तिने पुराणिकांना नम्रपणे नमस्कार करून आपली हकीकत सांगितले. कोणताही आडदा पडदा न ठेवता तिने पुराणिकाला सर्व खरं सांगितलं. गुरुवर्य, माझ्या हातून असे फार पाप झाले आहेत. आता यमदूत मला फार छळतील. मला त्यांच्यापासून कोण सोडवेल? स्वामी भीतीने थरथर कापत होती. आता मी काय करू? मी अत्यंत पापिनी आहे, चांडाळीन आहे. मी जार कर्म केले आहेत. मला भय वाटत आहे. आता कधीही यमदूत मला येऊन पकडेल, नरक कुंडात टाकेल, तापलेल्या भूमीवर चालायला लावेल, तीक्ष्ण शस्त्रांनी मला टोचतील, तप्त सुळ्यावर मला चालवतील, मिरच्यांची धुरी मला देतील, कितीतरी प्रकाराने त्या माझा छळ करतील, माझे हालाहाल करण्यात येईल, महानरकात घालतील. तेथून मला कोण सोडेल? त्यातून सुटण्याचे काही उपाय असेल तर कृपया सांगा. त्या दिवसापासून बौला अन्न पाणी रे काही गोड लागेना. शेवटी त्या ब्राह्मणाला शरण गेली आणि त्याला म्हणाली, मी आपणाला शरण आली आहे, ते कृपा करून माझ्यावर दया करा. मग त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षर मंत्र सांगितला. देवालयात आपल्या समोर बसून शिवलीला अमृत ऐकवले. तिनेही अत्यंत मनोभावे व आदराने सर्व कथा ऐकली, श्रवण भक्ती केली. सर्वश्रेष्ठ बौलेने श्रवण भक्ती केली. जो श्रवण भक्ती करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. आणि बौलेची पापे श्रवण भक्तीने सर्व नष्ट झाली, पटापट नष्ट होऊ लागले. आता सदोसदी शिवनामाचा जप ती मनापासून करू लागली. तिला शिवनामस्मरणाची आता गोडी लागली. त्यामुळे तिचे सर्व दोष एकापाठोपाठ एकदम नष्ट होऊन गेले आणि ती अतिशय पवित्र झाली. ज्याप्रमाणे तव्याचा बुरसा घासून काढला की त्या आरशासमोरचे सर्व स्वच्छ होतो, आरसा जसा स्वच्छ होतो, परिसाला सानिध्यात येऊन लोखंड लागले की त्याचे संपूर्ण सोने होते. 52 कशी वाळलेले लाकूड अग्नीत पडले की ते कसे पूर्णपणे अग्निरूप होते. पवित्र अशा गंगेला छोटासा अवळो मिळाला की गंगारूप होऊन जातो आणि मग त्याचे पाणी ही गंगाजळ बनते. त्याचप्रमाणे बौलासुद्धा तिची सर्व पापे आता शिवकृपाने नाहीशी होऊन पूर्णपणे शुद्ध झाली. रोज नित्यनेमाने केलेल्या शिवकथा श्रवणाने बौला निर्दोष बनली. ती स्वतः आपल्या मुखाने रात्रंदिवस शिवकीर्तन गाऊ लागली. शिवलीला अमृतांचे श्रवणाने सर्व पावन होऊन जातात. असे हे पारायण जो कोणी करतो त्याचे सर्व पातके नष्ट होऊन त्याला चांगल्या राजघराण्यात जन्म प्राप्त होतो. त्याशिवाय त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि संकटे त्या घरावर कधी येत नाही. जो कोणी शिवलीला अमृताचे श्रवण करतो याच जन्मी त्यांना पूर्ण
मुक्ती लाभते, तीर्थाटन 12 ज्योतिर्लिंग पुण्य केल्याची प्राप्ती होते. फक्त शिवकीर्तन, फक्त श्रवण सुद्धा केले तरी पण योग याग व्रत साधन काही न करता फक्त श्रवण केले, नवविधी भक्ती केल्याचे त्यांना पुण्य मिळते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारी वर्णांचे आणि ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्याश्रम हे चारी आश्रमातील सर्व लोकांना शिवकथा अमृत नित्यनेमाने जो शिवलीला अमृतांचे जो कोणी नित्यनेमाने मनोभावे भक्तीने ऐकून पावन होते. बौला सुद्धा आता पार बदलून गेली होती. आता तिला संतांचा सहवास आवडू लागला. आता आपल्या तोंडाने कोणाची निंदा न करता फक्त आपल्याला गुरुची मनोभावे ती सेवा करत असे. गोकर्ण क्षेत्रात राहून तीर्थात नेहमी स्नान करीत होती. सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत होते असे. त्यामुळे बौला अत्यंत आता पवित्र झाली होती. शंकराने तिला शिवलोकात घेऊन येण्यासाठी दिव्य विमान पाठवले आणि तिचा उद्धार करून आपल्या पायाशी तिला कायमची जागा दिली. बौलासारखा एवढ्या पापिनीचा उद्धार भगवान शंकरांनी केला ते पाहून सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले होते. शंकरांच्या पायापाशी गेल्यानंतर बौलेने शंकर पार्वतीची स्तुती केली. तेव्हा अंबा बौलेला म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तेव्हा आता तू तुझ्यासाठी हवे ते माग, मी तुझी इच्छा अवश्य पुरी करेन. देवी, माझा पती ही पापी होता. त्याला आता कोणतीही गती प्राप्त झाली आहे हे मला ठाऊक नाही. माते, त्याला क्षमा कर, त्याच्यावर कृपा कर. आता त्याला पावन करून येथे आण. बौला पतीच्या आठवणीने अतिशय गई भरून म्हणाली, बौले, तू खरोखर धन्य आहेस. आपल्याबरोबर आपल्या पापी पतीच्या उद्धाराची तुझी तळमळ पाहून मला आनंद झाला आहे. खरोखर तुझ्या पतीची भेट घडवावी असे मलाही वाटत आहे. असे म्हणून पार्वतीने सांगितले, बौले, तुझा पती आता पिशाच होऊन विंध्याचल पर्वतावर भटकत आहे. तू तुमराला आपल्याबरोबर घेऊन ये. त्या पर्वतावर त्याला शिवकथा ऐकव, म्हणजे तो पावन होईल. पार्वतीचे बोलणे ऐकताच बौला फार आनंद झाला. तुमराला आपल्याबरोबर घेऊन ते विंध्याचल पर्वतावर आली. तेथे विदुर ब्राह्मण पिशाच रूपाने वेडासारखा दऱ्याखोऱ्यात इकडे तिकडे फिरत होता. तुमराने आपली सर्व शक्ती खर्च करून त्याला पकडले आणि तेथे त्याला एका झाडाला वेलींनी गच्च बांधून टाकले. मग तुमराने तेथे त्याच्यासमोर शिवकीर्तन सुरू केले. ते ऐकताना भोवतालचे पशु पक्षी सुद्धा उद्धरले. विदुर ब्राह्मणही ते कीर्तन ऐकून सावध झाला. त्याच्यातील पिशाच वृत्ती नाहीशी झाली. तो शुद्धीवर आला. आपल्याला बांधले आहे ते सोडावे असे त्याने तुमराला विनंती केली. तुमराने त्याला झाडापासून सोडले. त्याबरोबर विदुर पुढे आला आणि त्याने तुमराचे पाय धरले. आपली स्त्री बौला हिला समोर त्याने पाहिली. गहीवरून तो म्हणाला, बौले, तू धन्य आहेस. माझ्यासारख्या पापी माणसाच्या केवळ तुझ्यामुळे त्या तुंबराने उद्धार केला आहे. आता तुलाच मी शरण आलो आहे. मग तेथेच तुंबराने विदुराला पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. विदुर ब्राह्मण लगेच त्या मंत्राचा जप करू लागला. त्यावरून शिवलोकामधून दिव्य विमान आले. बौलेसह दिव्य रूप पावलेला विदुर ब्राह्मण त्या विमानात बसला. मग दोघांनी महादेवाला नमस्कार केला. मीठ जसे पाण्यात विरघळून जाते तसे दोघंजण शिवस्वरूपात पूर्णपणे विलीन झाले आहे आणि शिवस्वरूपात एकरूप झाले आहे. गार जशी पाण्यात विरघळते, आकाशात निर्माण झालेला किंवा गेलेला आवाज जसा वातावरण विसरून जातो किंवा कापरात जशी ज्योत मिसळून जाते, गंगा जशी एकरूप होते, त्याप्रमाणे बौला आणि विदुर शिवस्वरूपात विलीन झाले होते. अशा प्रकारे या लोकी कित्येक पाप्यातले पापी लोकांपैकी शिवमंत्र घेऊन शिवकथा स्मरण करून कित्येक जीव पापाच्या जीवामधून उद्धारून गेले आहे. भस्मातून निघालेल्या भस्मासुराच्या शिवमंत्रामुळे कसा उद्धार झाला ते मी तुम्हाला आता सांगतो. श्रोत्यांनो, आपले मन शांत ठेवून भस्मासुराची कथा आता ऐकावी. असेच एकदा प्रदोषाच्या दिवशी कैलासनाथ कैलास पर्वतावर बसले होते. आपल्या हातात भस्म घेऊन शंकर ते स्वतःच्याच सर्व अंगाला लावित होते. भस्म लावत असताना भस्मामध्ये एक खडा सापडला. भगवान शंकरांनी एका हाताने उचलून तो खडा जमिनीवर ठेवला. तसेच शिवाचे चरित्र अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. त्यामधून त्या खड्यातून एक भला मोठा राक्षस, जो बाजूला खडा ठेवला होता त्याच्यातून एक राक्षस निर्माण झाला. शंकरांनी त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले. शंकरासमोर तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, देवा, आपण मला निर्माण केले. मला आता आपला सेवक आहे. मी आता तुमचा सेवक आहे. मी तुमचा सेवक, मला माना. देवा, मला आपली काहीतरी सेवा सांगा आता. तेव्हा भगवान शंकर त्याला म्हणाले, हे भस्मासुरा, तू ज्या भस्मातून निर्माण झाला आहेस, जे भस्म तू अंगाला लावण्यासाठी रोज मला आणून देत आहे, रोज मला नवीन नवीन चिताभस्म आणून देत जा. शंकराची आज्ञा होताच भस्मासुराला फार आनंद झाला. सर्व पृथ्वीवर फिरून शिवभक्त कोणी मेला असेल तर त्याचे रोज नवे भस्म तो घेऊन ये आणि शंकराला अर्पण करी. तसेच परमभक्तांच्या मस्तकाची माळ करून शंकर गळ्यात घालीत होते.
नेहमी शमशानात पूर्ण वैराग्य नांदत असल्याने शंकर शमशानात वस्ती करणे पसंत करीत असे. सर्वसामान्यपणे शमशानात असेपर्यंत लोक विरक्त असे. एकदा का घरी आले की पुन्हा पहिल्याप्रमाणे विषय सुखात दंग होत. शरीरातील वास्तव्य करीत असलेली पंचमहाभूते ही पिंड ब्रह्मांड जाळून त्यापासून तो स्वात्मुख असलेली पंचमहाभूते आणि असे काही उरत असे जे भस्म शंकरांना अतिशय आवडत असे. असे माणसाचे षडविकार हे नाशवंत आहेत, पण कुठल्याही प्रकारचा विकार रहित असा शिव परब्रह्म हा अत्यंत निश्चित शाश्वत आहे, चिरकाल टिकणारा आहे, त्रिकालातीत व्यापून राहिलेला आहे. यश, पैसा, कीर्ती, ज्ञान, औदार्य, वैराग्य हे सर्व एका ठिकाणी नांदत नाही, परंतु शंकराच्या ठिकाणी मात्र सर्व एकत्र नांदतात. कर्तृत्व, निवृत्व, भोक्तृत्व, विभुत्व, साक्षीत्व, सर्वज्ञ या 6 चिन्हांनी युक्त असलेले भगवान शंकर म्हणजे खरोखर परिपूर्ण असे ब्रह्मानंद आहे. अशा भगवान शंकरांनी स्वतः भस्मासूर निर्माण करून त्याला भस्म आणायला पाठवले. भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासूर गर्वाने फार उन्मट झाला. त्याच्या मनात अतिशय आसुरी विचार येऊ लागले. गायी ब्राह्मण पाहिले की त्यांना मारून टाकावे, त्याचे भस्म करावे, मनात वाटे तसे मारून राक्षसांचे राज्य निर्माण करावे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही अन्य राक्षसाच्या मदतीने त्याने सडोकी पडो असे संपूर्ण करून ठेवले होते आणि राक्षसाच्या मदतीने जिंकून घ्यावे, संपूर्णपणे नाश करावा. अशा तऱ्हेने त्रिभुवन जिंकून इंद्राच्या ऐवजी त्या ध्रुवभुवनावर स्वतःच राज्य करावे. त्यासाठी शंकरांना त्याने फसवले पाहिजे असा कपटी विचार आपल्या मनात ठेवून भस्मासूर एके दिवशी शंकरापाशी गेला आणि म्हणाला, भोलानाथ, आज मी सर्व पृथ्वी हिंडलो, सारे गाव, रान, जंगल, स्मशान धुडाळली, अगदी पृथ्वीचा कानाकोपरा पालथा केला, पण मला शुद्ध भस्म कोठेही मिळाले नाही. माता माझापर्यंतचा एवढा नेम आहे की मी रोज नवीन चिता भस्म आणून द्यायचे आणि माझ्या या नेमात खंड पडू नये यासाठी पार्वतीनाथा आपण मला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म होईल असा वर द्यावा. कपटी भस्मासुराने नाटकी नम्रपणे शंकराला लोटांगण घातले. निष्कपटी भोळा शंकर त्याच्या नाटकापणाला फसला. लगेच सर्व वर सिद्ध द्यायला सुरू झाला. पार्वती मातेने अत्यंत त्वरेने शंकराचा हात बाजूला सरला आणि म्हटले, देवा, जर याला हा वर दिला तर हा राक्षस सर्व पृथ्वी भस्म करेल. आधीच बोंबा मारायची वेळ येईल. फाल्गुन मास आला म्हणजे जसे बोंबा मारायची वेळ येते तशी वेळ येईल. नक्की माहीत असलेल्या वाटचरू करुणास राजानेच निरोप करून पाठवावा किंवा एखाद्या कामांध पुरुषास स्त्री राज्यात मुख्य म्हणून नेमावे. दारू पिणाऱ्या व्यक्तीला अख्खे सिद्धीचे वन दाखवावे. तसा हा वर जर याला दिला तर हा खूप थैथयाट नाचेल आणि सर्व पृथ्वी सारे रान धुंदडाले. असे बोलून पार्वती मातेने भगवान शंकराला हा वर देण्यास मना केला आणि भस्मासूर सगळीकडे मग नंगा नाच करेल तेव्हा तुम्ही याला काही हा वर देऊ नका. कार्तिक स्वामी, गणपती, वीरभद्र, नंदिकेश्वर सर्वांनी शंकरांना हे सांगितले की हा वर या भस्मासुराला देऊ नका, पण शंकरांना हे पटले नाही. सर्वांचे म्हणणे डालवून त्यांनी भगवान शंकरांनी भस्मासुराला जो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल असा वर भस्मासुराला मागितलेला वर दिला व वर मिळताच भस्मासूर अतिशय आनंदाने थैथयाट नाचू लागला. त्याच्या झालेला आनंद त्रिभुवनात मायेना. लगेच तो मृत्यू लोकात गेला. संत, भक्त, गायी, ब्राह्मण यांना शोधून शोधून भस्म करू लागला. सर्व अतिशय तपस्वी, ऋषी, मुनी, विद्वान यांना तो भस्म करू लागला. 56 देशाचे राजे शोधून त्यांना भस्म केले. सगळीकडे अनर्थ माजला. विधुर ब्राह्मण, विद्वान ब्राह्मण आपल्या सर्व कुटुंबासह भीतीने गुहातून लपून बसले. बिहारी, ससा ज्याप्रमाणे आकाशातून झेप घेऊन लपून बसतात तसे अचूकपणे पकडतात, तसे ह्या लहान पक्षी लपून बसले. त्यांना तसा भस्मासूर सुद्धा आकाशातून झेप घेऊन हव्या त्या प्राण्यांचे पाहताक्षणी भस्म करीत असे. आता भस्मासुरापुढे कोणाचेच काही चालेना. जर एखादा नास्तिक माणूस वेळा वाकडा वरडू लागला तर पंडितांनी त्याला मुळीसुद्धा आवरता येत नाही. तसे भस्मासुरापुढे आता कुणाची काही युक्ती चालेना. शंकरांना मात्र या गोष्टीची दाद फिकर सुद्धा थोडी सुद्धा नव्हती, कारण शंकरांना भस्म आणून देताना खोटेपणाचा अतिशय नम्र बनून राहत असे आणि भस्म देत असे आणि वापस येत असे. नंतर भस्मासुराने आपल्या मनात विचार केला, प्रथम आपल्याला मिळालेल्या वराचे इंद्राचे भस्म करावे, मग विष्णू लोकात जाऊन विष्णूचे भस्म करावे, शेवटी आपल्या निर्माण करणाऱ्या गंगाधराचे म्हणजेच भगवान शंकराचे भस्म करावे आणि नंतर भगवान शंकराची सुंदर असलेली भवानी
त्रिभुवनात अतिशय सुंदर असलेली त्याची पत्नी आपण स्वतः आपल्या जवळ ठेवावी आणि हिरवून घ्यावी असे भस्मासूर मनात विचार करत होता. भस्मासुराच्या या कृत्येने पृथ्वीवर सर्व दूर आकार माजला होता आणि सर्व ऋषी, चारी वर्णांचे लोक विष्णूजवळ गराणे घेऊन भस्मासुराचे घेऊन गेले आणि भस्मासुराची सर्व हकीकत त्यांनी विष्णूला सांगितली. सर्वजण म्हणाले, हे देवादिदेवा, शंकराने काय केले? शंकराने त्याचे कष्ट कमी करण्यासाठी त्याचा नेम चुकू नये म्हणून वर दिला देऊन बसले, पण त्याने तर आता सर्वांना भस्म करून टाकले आणि सर्वांचे जगणे अशक्य केले. आपण पृथ्वीचे प्रतिपालक आहात, आम्ही सारे आता आपणास शरण आलो आहोत असे सर्व देवांनी भगवान विष्णूला सांगितले की आम्हाला वाचवा. मग त्या सर्वजणांना घेऊन नारायण शंकरापाशी आले. सर्व देवासहित नारायण शंकरापाशी आले. भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गांजले आहे हे सविस्तर माहिती शंकराला सांगितली. त्याच्या संकटातून आता आम्ही एवढेच जगलो आहे, पण भस्मासूर कोठे कसा येईल, कोणाच्या डोक्यावर हात ठेवेल हे सांगता येत नव्हते. शंकरा, मला तर तुमचा प्रांतही म्हणजे प्राण अजिबात सुरक्षित दिसत नाही आहे. पार्वती मातेला सांभाळा, विष्णूंनी अगदी स्पष्टपणे सांगितले. एकंदरीत तुमच्या सर्व हकीतावरून भस्मासुराचे मरण आता जवळ आले आहे असे मला दिसत आहे. आता तुम्ही निश्चितपणे आपापल्या घरी जा आणि त्यांना व्यवस्थित सुरक्षित ठेवा असे त्यांनी शंकर म्हणाले. तेवढ्यात भस्मासूर नेहमीच्या नाटकीपणाने तेथे आला. आपले घराणे घेऊन तेथे आला आणि जमावाकडे त्याने आपली क्रूर दृष्टी टाकली. सर्व देवांवर जे जे आले आहेत त्यांचे आता भस्म करायचे असे त्याने ठरवले. आपल्या मनाशी निश्चय केल्यावर भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले, हे राक्षसा, तुझ्या भल्यासाठी मी तुला वर दिला होता, तू त्याचा गैरफायदा घेतलास. तुला मी हा वर पृथ्वीला संहार करण्यासाठी दिला होता. काय तू गैरफायदा घेतला? तुला लाज वाटते का? तू संहार कसा काय केलास असे भगवान शंकरांनी भस्मासुराला सांगितला. तू तर पक्का दगाबाज निघाला. त्याबरोबर भस्मासुरही रागाने म्हणाला, बरं, वर देण्यापूर्वी तू विचार करायला हवा होता. मला मिळालेल्या शक्तीचा, मला मिळालेल्या वराचा मी काहीही उपयोग घेऊ शकतो. तुला म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको कशाला हवी? उपभोग घ्यायला ती बायको मला दे. तुला म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको का हवी, कशाला हवी आहे? मला देऊन टाक मुकाट्याने, नाही तर मी आता तुलाच भस्म करेन. आधी तुझ्या मस्तकावर हात ठेवतो असे भस्मासुराने भगवान शंकराला म्हणाले. भवानी उठून घरात निघून गेली. तिच्याकडे कामदृष्टीने बघत असुर म्हणाला, अशी जाऊन कुठे दूर जाणार आहे? शिवाचे आधी भस्म करतो आणि मग तुला पळवून माझी राणी बनवतो. शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी तो असुर पुढे आला. त्याबरोबर तेथे जमा झालेले खूप काही ऋषी, मुनी, देव सर्व इकडे तिकडे सैरावैरा पडू लागले. उमानाथही त्याचा प्राण वाचवण्यासाठी पळायला सुरुवात केली. बरं जोगाड्या, थांब, कुठे जातो आहे तू? किती दूर पळशील? असे भस्मासूर त्या भगवान शंकराला म्हणाले की तू किती दूर पळणार आहे? त्याच्यापासून वाचवण्यासाठी पळायला सुरुवात केली. बरं, मग उमानाथ त्याच्यापासून खूप दूर निघून गेले होते आणि भस्मासूर भगवान शंकराला वाटेल ते बोलत होता की जोगाड्या, कुठपर्यंत पळणास, कुठे कुठे जाणार? तुझे आता भस्म करतो आणि तुझीच राख माझ्या अंगाला फासतो असे म्हणत भस्मासूर शंकराच्या मागे धावून पळू लागले. खरोखर वेदशास्त्रांना ज्याचा पार कधी लागला नाही, या मायाचे चक्र खरोखर वेदशास्त्रांना कधी माहीत पडले नाही आणि मायाचक्र चालवणाऱ्या शंकरांनी त्यांनीच निर्माण केलेले आहे आणि तो त्यांना भस्म करेल हे भस्मासुराला समजत नव्हते. पळता पळता एकदम शंकर कुठे निघाले वाटेत दिसत नव्हते. पळता पळता एकदम शंकरांना आपण पकडले असे त्याला वाटत होते, तर दूर गेलेले दिसत होते. असा भस्मासूर कोटी कोटी वर्ष शंकराच्या मागे धावत घेत होता, पण सर्वेश्वर शंकर त्याच्या हातात अजिबात लागत नव्हते. सर्व विद्या एकत्र करून सुद्धा खोकल्या करून मदनाला जाणणाऱ्या शंकरांना पकडता येणे शक्य नव्हते. तरी पण भस्मासुराला मात्र याची जाणीव नव्हती. तो आपल्याला मिळालेला वर म्हणजे एक दिव्य शक्ती समजत होता आणि त्यामुळे तो आता स्वतःला अजिंक्य समजून गर्वाने अगदी धुंद झाला होता. त्याला सारासर विवेकच राहिलेला नव्हता. पण जे प्रेमळ भक्त त्याच्याकडे मात्र आपोआप शंकर ओढले जात होते. उमेसह त्या भक्तांचे घरी अगदी आनंदात राहत होते. पण तप, बल, विद्या आणि धन यांच्या जोरावर त्रिभुवनाचे नियंत्रण आपल्या शंकरांना धरून ठेवून पाहणारे मूर्ख ठरत असत. अशा गर्वाने जे अंध होतात ते जन्म मरण्याचे फेरे सतत पुन्हा होतात. आणि असो,
अशा रीतीने अहंकाराने उन्मत्त झालेल्या भस्मासुराला शंकर कधीही सापडणे शक्य नव्हते. इकडे भवानीने सर्वांवरील संकट निवारण्यासाठी आपल्या बंधूंची श्रीविष्णूंची प्रार्थना आरंभली. हे कमलनयना, हे कमलाच्या प्रियकरा, जगाला वंद्य असणाऱ्या जनार्दना, जगरक्षका, चक्रधरा, भय हरणाऱ्या शेषशाही भगवाना, तू आता प्रकट हो. विष्णूंनी तेव्हा साक्षात भवानीची प्रार्थना केली, ऐकली. त्याबरोबर सुंदर मोहिनीचे रूप धारण केले. विष्णूंनी भस्मासुराला राक्षसाला आडवे केले. वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर उभे होते. अत्यंत सुंदर आणि लावण्यवती यवनाने बहारलेल्या मोहिनीला पाहताच भस्मासूर अगदी मोहित झाला आणि वेडा झाला. मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशात सर्व देवांची गर्दी अतिशय दाट झाली होती. अष्टनायिकांचे स्वरूप अत्यंत सुंदर होते, मोहक होते. असलेल्या त्या मोहिनीच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे इतकी सुंदर होती. तिचे नृत्य पाहून तन्मय झालेला भस्मासूर कामांधपणे तिला म्हणाला, हे स्त्रिये, तुझ्याकडून लक्ष्मी, पार्वती, मेनका ओवाळून टाकावी. तुझे सुंदर कुमुख कमल बघून माझे प्राण आता कासावीत होत आहे. तुला अति तीक्ष्ण यवनांच्या नयन बाणांनी माझ्या मनाचा हरिण जखमी झाला आहे. तो पहा, तुझ्या पावलांचा मागोवा घेत वसंत ऋतू येत आहे. चल, मला माळ घाल, मी जन्मभर तुझा दास राहीन, असे भस्मासुराने विष्णू रूप मोहिनीला सांगितले. खरंच भस्मासुरा? होय मोहिनी, ती पार्वती काय, लक्ष्मी काय तुझ्यासमोर तुच्छ आहेत. तुझा हा गोड बोलण्याने मला प्रसन्नता आली आहे. चल चल मोहिनी, माझ्याबरोबर विवाह कर, मी तुझा दास होईन. मायावी वेशधारी विष्णू हसून भस्मासुराला म्हणाला, समोर जो मोठा वृक्ष दिसत आहे ना, त्यात आमचे कुळाचे आरोग्य दैवत लपलेले आहे. लग्नाआधी माझ्या पतीसह मी तुझ्याशी त्या वृक्षासमोर नित्य गायन करीन, मग पतीला माळ घालीन, असा मी नवस बोलले आहे. कारण कित्येक दिवस हा मुसुमनार तारुण्य अगदी वाया चालले आहे. मनजोगा कोणी पतीच मला मिळत नव्हता. ज्याला मी वरायची तो माझ्या सौंदर्याला घाबरून मला नाकारायचा आणि लोचटपणे माझा स्वीकार करणाऱ्यांना मी नाकारायची. पण आज तुझ्या रूपाने माझे मनोरथ पूर्ण झाले आहे. आता मला मी बोललेला नवस फेडलाच पाहिजे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आधी तू माझ्याबरोबर नृत्य कर. मी जिथे हात ठेवीन तेथे तू हात ठेवला पाहिजे. मी जसा हावभाव दाखवीन तसे तू दाखवले पाहिजे. हीच तुझी परीक्षा आहे, तुझी कसोटी आहे. या कसोटीत तू आधी उत्तीर्ण हो. तुला ते सहज शक्य सुद्धा आहे, पण जर का यात काही चूक झाली तर मात्र कठीण आहे. कारण आमचे दैवत फार कडक आहे. जर ते कोपले तर सर्व ब्रह्मांड जाळून भस्म करून टाकतील. अत्यंत सौंदर्यशालिनी मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने तिच्या प्राप्तीसाठी आशेने तिच्या साऱ्या अटी मान्य केल्या. त्याला भुलून त्या वटवृक्षासमोर म्हणजे शंकरासमोर घेऊन आले. वटवृक्षाला नम्रपणे वंदन करून मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. ती गाणे स्वतःच म्हणू लागली. तिचे नृत्य आणि गायनातील ते कौशल्य पाहून अप्सरा, गंधर्व, किन्नर सर्व अगस्त तटस्थ झाले होते. सर्व देव त्यावेळी भुंग्यांचे रूप घेऊन गुंजराव करीत तिच्या भोवती पिंगा घालीत होते. तिचा अतिशय गोड आवाज ऐकून तिच्या भोवती पिंगा घालीत होते आणि तिचा अतिशय गोड आवाजात सर्व काही जग जुगबुगत होते. शेषशाही डोक्यावरचे पृथ्वीचे ओझे सोडून वर येण्यासाठी अत्यंत आतुर झाला होता. मोहिनी जेथे जेथे हात ठेवेल तेथे तेथे भस्मासूर हात ठेवत होता. तिच्या नित्याच्या प्रत्येक मुद्रूप्रमाणे, हावभावप्रमाणे तो हावभाव करीत होता. मोहिनी प्राप्त झालेल्या आनंदात बेमान होऊन, तल्लीन होऊन तो नाचत होता. घायाळ नजरेने मोहिनीकडे पाहत होता आणि हातवारे करत होता. नाचत होता. नाचता नाचता शेवटी मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले. भस्मासुरानेही तसेच केले आणि तो जागच्या जागी भस्म झाला. मग त्या क्षणी मोहिनीचे रूप टाकून विष्णू पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकटले. वटवृक्षाचे रूप सोडून शंकरही पुन्हा मूळ स्वरूपात आले. तेथेच हरिहरांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. देवांनी वरून दोघांच्यावर पुष्पवर्षाव केला, कारण भस्मासुराच्या नाशाने त्रैलोक्याचे संकट टळले होते. मोहिनीचे सुंदर रूप पाहता शंकरसुद्धा संयम विसरले होते. त्यामुळे शंकराचे वीर्य खलन झाले. भूमीवर पडता पडता त्याचे आडभाग झाले. ते अष्टभैरव बनले. असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण, सहार अशी त्यांची नावे आहेत. शिवाचेच अंश आहे. भस्मासूर मेल्याची बातमी कळता श्रीभुवनात अतिशय आनंद पसरला. शंकर आणि विष्णू हातात हात घालून अतिशय आनंदाने दोघांची लीला अगाध आहे अशी हातात हात घालून कैलास पर्वतावर आले. अंबिकेने दोघांची पूजा केली आणि त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबेला फार आनंद झाला. श्रोता हो,
अशा ही कथा होती शिवपार्वतीची. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका.